जय हिंद मित्रांनो, सनिया ॲग्रो ऑर्गॅनिक शेतीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, नारळाच्या झाडाला सोंड्या भोंगा व गेंड्या भोंगा या दोन किडींचे नियंत्रण कसे करावे आज आपण पाहणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे तुम्ही पाहू शकता नारळाची पाने कशी कुरतडली आहेत ते। या किडीची लागण झाली की सर्वप्रथम तो झाडांची पाने खातो। दुसऱ्या स्टेजमध्ये तो नारळ झाडाला होल मारून तिकडे आपली अंडी घालतो। तिसऱ्या स्टेजमध्ये त्याची जी पिल्लं बाहेर येतात ना, ती झाडाची सुई खायला सुरुवात करतात, म्हणजे झाडाचं सगळ्यात कोवळं जे पान असतं ते खायला सुरुवात करतात। अशा प्रकारे जागोजागी छिद्रे मारून तिकडे ते आपली अंडी घालून संपूर्ण नारळ झाडाचे नुकसान करतात। म्हणून या किडीचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे। एकदा काय किडीने छिद्र मारून जर आपली अंडी त्या छिद्रामध्ये घातली तर त्याला आवरणं फार कठीण होतं। आता ही कीड दिसते कशी ते आपण पाहूया। मित्रांनो, याला गेंड्या भोंगा म्हणतात, तर याला सोंड्या भोंगा म्हणतात। या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण आता कामगंध ट्रॅपचा वापर करणार आहोत। मित्रांनो, याला म्हणतात कामगंध सापळा आणि ही आहे कामगंध गोळी, लाल भोंग्यासाठी आणि काळ्या भोंग्यासाठी। आता हा सापळा कसा जोडायचा हे तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, हा सापळा तुम्हाला तुमच्या कृषी केंद्रात आरामात मिळून जाईल। आणि जर हा सापळा तुम्हाला तुमच्या कृषी सेवा केंद्रात मिळत नसेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता। आम्ही संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था करतो। या संपूर्ण सापळ्याची किंमत 550 रुपये आहे। प्रत्येक एरिया वाईज या सापळ्याची किंमत अलग अलग असू शकते। 1 एकर बागेसाठी एक सापळा पुरेसा आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आपला सापळा लावून पूर्ण झालेला आहे। मित्रांनो, अनेक शेतकरी मित्र या भोंग्याला नियंत्रण करण्यासाठी केमिकल पॉयझनचा वापर करतात। केमिकल पॉयझनमुळे भोंगा आवरत नाही, उलटं मित्रकिडीलाच हानी पोचते। म्हणूनच कामगंध सापळ्याचा वापर करणे नेहमी चांगले।